ही आपल्याला पुरस्कृत केले ते म्हणजे साई मोबाईल अँड शॉपीचे सर्वा माननीय सुनील शांताराम जाधव यांच्याकडून। त्याचबरोबर यूट्यूब करिता सौजन्य लाभले ते म्हणजे पाटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे डॉक्टर संतोषजी कदम यांच्याकडून। डावाला मात्र सुरुवात होते, सामन्याला मात्र सुरुवात होते। त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेकरिता खूप महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावणारे आपल्या दुसऱ्या महत्वपूर्ण षटकाच्या आपण सामन्याकडे जातोय। आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे शिवकृपा नाणेल वर्सेस सह्याद्री रायडर्स। शिवकृपा नाणेल या संघाचे संघमालक अभय सूर्यवंशी तर सह्याद्री रायडर्स या संघाचे संघमालक सचिन कोळेकर। 10 नंबर घेतलेला चढाई तो त्या ठिकाणी ही चढाई करतोय। निश्चितपणे त्याची चढाई ही अत्यंत महत्वाची असणार आहे। खोलीवर जाण्याचा प्रयत्न करतोय। 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे। अत्यंत सुरक्षितपणे तो चढाई करतोय। कोणत्याही प्रकारची तो या ठिकाणी घाई करत नाहीये, कारण त्याला माहित आहे की हा पहिला डाव आहे आणि पहिल्या डावातला महत्वपूर्ण अशा प्रकारे आपण खेळ पाहतोय। तमाम क्रीडा रसिक आणि त्याचबरोबर सह्याद्री स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलमध्ये जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय। कोयना कबड्डी लीग 2026 पर्व क्रमांक 6 मधला आपण तिसरा सामना पाहत असताना इथे पाहायचंय रायडर सेफ दिला गेलाय। तोल खूप महत्वाचा असतो। तोल जर सावरला नाही तर काय काय घडू शकतं हे तुम्हाला माहित आहे। स्त्रीकरिता त्याच्या चारित्र्याचा तोल महत्वाचा असतो आणि कबड्डीमध्ये खेळाडूला तोल सावरणं देखील खूप गरजेचं असतं। तोल सावरला नाही आणि तो खेळाडू बाद झाला होता। या ठिकाणी ऑफिशियल टाइमआउट घेतला जातोय आणि ऑफिशियल टाइमआउटच्या दरम्यान आपण जाऊयात परफेक्ट साऊंडकडे। शिवकृपा नाणेल के ये खिलाड़ी है। सह्याद्री राइडर के विपक्ष में यहाँ पर खेलते हुए अविनाश कदम है। अविनाश कदम ने अपना दम दिखाया है। दमखम दिखाते हुए और दमखम दिखाकर वापस जाते हुए 1 अंक के साथ वापस जा चुके हैं और 1 अंक की कमाई करने के बाद अब जिम्मेदारी अपने कंधों पर लेते हुए फिर एक बार कोशिश कर रहे हैं। लेफ्ट कॉर्नर राइट कॉर्नर दोनों कॉर्नर एक दूसरों पे यहाँ पर कोऑर्डिनेशन रखने की कोशिश कर रहे हैं और ये देखेंगे बीच वाले खिलाड़ी ने इनके ऊपर हमला किया, दबोच लिया। 5 नंबर के जो राइट कॉर्नर थे इन्होंने बीच वाले कॉर्नर ने इनके ऊपर हमला किया। या ठिकाणी मात्र 1 नंबर जसे घेतला चढाईपटू, या चढाईपटूकडून मात्र चांगला प्रयत्न आहे। थोडीशी दुखापत होते। मेडिकल टाइमआउट घेतला जातोय। मेडिकल टाइमआउटच्या दरम्यान आपण ऐकूयात एक मधुर संगीत। तर आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे माननीय शाळाराम लाडसाहेब शिवसेना सातारा उपजिल्हा प्रमुख, तसेच माननीय अशोक कदम साहेब, त्यावर लहुराज कदम माजी सरपंच ग्रामपंचायत गोकुळतर्फे हेळवाक, त्याचबरोबर दिलीपजी देवळेकर, आनंदजी चाळके सर, माननीय दत्ता शेलार, आपलेही मनापासून धन्यवाद। अतिशय सुरेख एक चांगला प्रयत्न आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी या मैदानात दाखल होत आहेत। त्यानंतर मात्र इथे पहा
जोर लावला होता, परंतु त्याला मदत आली नाही. मदत आली असती तर निश्चितच या ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु रायडर एक नाही तर 2 गुणांसह तो परतलाय. 10 नंबर जशी घेतलेला अत्यंत मजबूत बांध्याचा अशा प्रकारचा चढाईपटू आहे. निदान रेषा पार करतोय आणि त्यानंतर मात्र खोलवर जाण्याचा प्रयत्न करतोय. उजवा कुपरा डावा कुपरा यांच्यावरती नजर ठेवली, मध्यरक्षकावरती देखील तो नजर ठेवतोय, कारण त्याला माहित आहे की आपल्याला या ठिकाणी नजर ठेवावी लागेल. परंतु त्याला रोखलं गेलं. उजवा कुपरा त्याच्यावरती आक्रमण करत त्याच्यावरती पकड करतोय, बरोबर विळखा घालतोय आणि विळख्यात मात्र त्याला पकडले गेले, अर्थातच साखळीत पकडले गेले आणि साखळीमध्ये जखडल्यानंतर आणखी एका गुणाची कमाई केली गेली. निश्चितच एका गुणाची कमाई केल्यानंतर पुन्हा प्रत्युत्तर दिले जाणार आहे. आपण जर कर्णधार पाहिला तर कर्णधार कसा असावा, उंची कशी असावी, 5 ते 5.5 फुटापेक्षा अधिक उंचीचा हा खेळाडू या ठिकाणी मैदानात खेळताना पाहतोय, ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत. आणि त्यानंतर पहा, आपण कोकणातलं पालखी नृत्य पाहिलं ना तर पालखी नृत्याप्रमाणे तो नृत्य मैदानात करताना पाहतोय. अशा प्रकारचा हाच चढाईपटू या ठिकाणी परततोय. कोणत्याही प्रकारची गुणाची कमाई करत नाहीये आणि त्यानंतर तो परतलाय. 1 विरुद्ध 1 अशा प्रकारची लढाई मैदानात पाहतोय. दोन्ही संघाचे 1-1 नंबरचे चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करत आहेत. या आधीच्या 2 सामन्यामध्ये 7-7 नंबरचे चढाईपटू या ठिकाणी चढाई करत होते. आता मात्र या सामन्यात 1-1 नंबरचे चढाईपटू चढाई करतात. बोनस परतलाय आणि त्यानंतर प्रत्युत्तर दाखल चढाई केली जाणार आहे. चढाई मात्र पाहूया कशा पद्धतीने केली जाते ती. ओहो, इथे मात्र पहा, एका चढाईत सुपर डुपर अप्रतिम दर्जेदार 6 नंबरच घेतलेला अत्यंत महत्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरणार या सामन्याचा अशा प्रकारची ही चढाई आहे. अत्यंत रोमहर्षक अशा प्रकारचा हा सामना आपण पाहतोय. पहिला डाव आहे, 3रा सामना आहे, 6वं पर्व आहे कोयना कबड्डी लीगचं. आणि त्यानंतर मात्र पुन्हा या चढाईत पाहूया काय घडतंय. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचा क्षेत्रक्षण आहे. आज जर या चढाईपटूचा विचार केला तर याने निश्चितपणे चांगली कामगिरी करावी लागणार आहे, परंतु त्याला रोखले गेले. मध्यरक्षक त्याच्यावरती बरोबर पहा, बोथ आउटचा इशारा. दोन्ही संघांना एका गुणाचा या ठिकाणी फायदा होतोय. आजच्या सामन्याचे पंच पाहिले तर दिग्गज अशा प्रकारचे एकूण पंच पाहिले तर हे पंच पॅनल आहे. 1 खेळाडू मैदानात आहे, ऑल आउट होण्याचा खतरा आहे. इथे मात्र ऑल आउट केलं जाते. अर्थातच पहिला नोंद दिला गेलाय तो म्हणजेच या संघाकडून 3 गुणांची या ठिकाणी कमाई केली गेली. सह्याद्री रायडर्स या संघावरती मात्र पहिला लोन दिला गेला तो म्हणजेच शिवकृपा नाणेळ या संघाकडून. यानंतरचा सामना आहे, त्या सामन्याकरिता पहिला पुकार प्रिन्स वॉरियर विरुद्ध मावळा फायटर्स. आपण सज्ज राहायचं आहे. इथून लगेचच आपल्याला पुढचे 2 पुकार दिले जातील याची आपण नोंद घ्यायची आहे. प्रिन्स वॉरियर्स विरुद्ध मावळा फायटर्स. शिवकृपा नाणेल या संघाचे संघपालक अभय सूर्यवंशी याच संघाकडून मात्र या ठिकाणी या चढाईपटूला रोखलं जाणार आहे, रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. क्षेत्ररक्षण सजवले गेले ते म्हणजे शिवकृपा नाणेल संघाकडून. चढाई मात्र आहे ती म्हणजेच सह्याद्री रायडर्स सचिन कोळेकर या संघाच्या संघ मालकांच्या संघाकडून. अर्थातच 1 नंबर जसं घेतला चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करतोय. सह्याद्री रायडर्स संघाची चढाई आहे आणि त्यानंतर मात्र सह्याद्री रायडर्स संघाची उजवा रक्षक कोणत्याही प्रकारची संधी देत नाहीये, बरोबर पायांवरती विळका घालतोय आणि गुडघा आणि कमर यांच्या मध्यावरती तो विळका घालतोय. दरम्यान पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 6-12 अशा प्रकारचा गुणफलक आहे. सह्याद्री रायडर्स एकूण गुण 6 तर शिवकृपा नाणेळ. थँक्यू सर. या ठिकाणी सामने पाहण्यासाठी उपस्थित असलेले आमचे मोरे साहेब आपलं या ठिकाणी सर स्वागत आहे. अशोक कांबळे आपलं या ठिकाणी सर स्वागत आहे. चंद्रकांत कदम, किरण शेलार, त्याचबरोबर मयूर देसाई साहेब आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत आहे. शिवकृपा नाणेल या संघाची गुणसंख्या पाहिली तर 12 गुण तर सह्याद्री रायडर्स या संघाची गुणसंख्या एकूण 6 गुण. 6 गुणांची आघाडी आहे ते म्हणजेच
शिवकृपा नाणेली या संघाकडे. यानंतरचा दुसरा पुकार चौथ्या सामन्याकरिता प्रिन्स वॉरियर्स विरुद्ध मावळा फायटर्स. प्रिन्स वॉरियर विरुद्ध मावळा फायटर्स या दोन्ही संघांकरिता हा दुसरा पुकार. एक नंबर जसे घेतलेलं शिवकृपा नाणेळ या संघाकडून हे चढाई करतोय. अर्थातच अभय सूर्यवंशी यांच्या संघाची ही चढाई असणार आहे. अत्यंत चांगल्या प्रकारची चढाई आहे. लक्कम पाहिली तर अत्यंत चलाकीने तो चढाई करतोय. चपळाई प्रचंड प्रमाणात पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी त्याने या मैदानात खेळ दाखवला आणि आपल्या संघाला 6 गुणांची आघाडी या पहिल्या डावात प्राप्त करून देणारा कर्णधार या ठिकाणी चढाई संपवतोय. त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलं जाणार आहे ते म्हणजेच सह्याद्री रायडर्स या संघाकडून. सह्याद्री रायडर्स या संघाचा अमीर डांगे या ठिकाणी ही चढाई करतोय. अमीर डांगेला मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. मला वाटतंय बैलगाडी प्रेमी आहेत, बकासूर प्रेमी देखील आहे तोच अमीर. अमीर पाहूया आपल्या संघाला धीर देणार का, परंतु तो परतलाय आणि त्यानंतर प्रत्युत्तर दाखल कप्तानी पारी खेळणारा, कप्तानी भूमिका बजावणारा 1 नंबर जशी घेतलेला हाच अर्थातच अभय सूर्यवंशी यांच्या शिवकृपा नाणेळ संघातून खेळणारा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय. सचिन कोळेकर यांचा सह्याद्री रायडर्स हा संघ क्षेत्ररक्षण करतोय, डिपेंडिंग करण्याचा प्रयत्न करतोय, रायडर रोखण्याचा प्रयत्न करतोय. परंतु रायडर कोणत्याही प्रकारची तो संधी देत नाहीये, कारण त्याला माहित आहे की आपल्या खात्यात पहिल्या डावामध्ये एकूण 6 गुणांची आघाडी होती. दुसऱ्या डावात अद्याप कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त करता येत नाहीये. त्यामुळे मात्र तशा प्रकारचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा ही चढाई निरंग पद्धतीची चढाई आहे आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड असणार आहे. थर्ड रेड डू ऑर डायची चढाई आहे. मैदानात किंवा आपण रणांगणात बिगुल वाजतो त्यावेळेला मात्र धोक्याची घंटा असते. अर्थातच जिंकू किंवा मरू अशी स्थिती असते. अशा वेळेला मात्र 6 नंबर जसे चढाईपटू ही चढाई करतोय त्याला मात्र रोखलं जाणार का, खरंच कौतुक करावं लागेल. मध्य डावा रक्षक आहे, मध्य रक्षकाने त्याच्यावरती आक्रमण केलं. 10 नंबर जसे त्याला शेवटची 5 मिनिट असताना मात्र ही चढाई रोखली गेली. 7-12 अशा प्रकारची ही गुणांची संख्या आहे. त्यानंतर मात्र बघायचंय आक्रमण केले गेले एकदा आक्रमण करतोय आणि दरम्यान आक्रमणासह तो मैदानात थांबतोय, कारण त्याला माहित आहे बोथ आउट. रेडची जिम्मेदारी शिवकृपा नाणेल या संघाकडून चढाई केली जाते. 6 नंबर जसे घेतलेला चढाईपटू आहे. हा पुढे जातोय, मात्र हात फैलावणं खूप गरजेचं होतं. त्याचबरोबर स्वतःच्या पायावरती देखील नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं. पाय स्थिर ठेवला तर प्रतिस्पर्धी त्या पायावरती आक्रमण करतो, त्या पायावरती झडप घालतो आणि तशाच प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न देखील केला जातो. परंतु एक टाइम आउट घेतला जातोय. आपण जाऊया थेट परफेक्ट डिझेकडे. थँक्यू प्रिन्स वॉरियर आणि मावळा फायटर. सर निलेश कांबळे उर्फ बाबू यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य आहे. आपलंही या ठिकाणी सरचे स्वागत आहे. त्याचबरोबर प्रिन्स वॉरियर आणि मावळा फायटर आपल्याकरिता तिसरा पुकार. आपण प्रवेशद्वाराजवळ यायचंय. प्रिन्स वॉरियर आणि मावळा फायटर आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचंय. हो हो अप्रतिम, खरंच तारीफ करावी लागेल. एक दर्शनदार अशा प्रकारची हनुमान उडी आपण पाहिजे. स्वतःची या ठिकाणी सुटका करून देतोय आणि त्यानंतर तो परततोय. 1 नंबर जसे घेतलेला चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय. एका गुणासह परतलाय. ही मात्र सचिन कोळेकर यांच्या संघाची कमाई आहे, सह्याद्री रायडर्सची कमाई आहे. त्यानंतर प्रत्युत्तर दाखल 1 नंबर जसे घेतलेला शिवकृपा नाणेल संघाचा हा चढाईपटू कर्णधार म्हणून या ठिकाणी चढाई करतोय. कर्णधाराची चढाई आहे. या चढाईत मात्र तो कोणत्याही प्रकारची घाई करणार नाहीये, कारण त्याला माहित आहे
की 4 मिनिटांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, आपल्याकडे 4 गुणांची आघाडी आहे, तिच्यात बिघाडी होऊ नये याकरिता तो रचना करतोय, व्यूह रचना आखतोय. कारण त्याला माहित आहे की प्रतिस्पर्ध्याच्या प्रांगणात राहून अत्यंत सावधपणे मध्यरेषेवरती उजव्या बाजूला त्यांनी या ठिकाणी स्वतःला सुरक्षित केले. शेवटची 3 मिनिटं 2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्रक्षण या चढाईपटूला रोखण्याकरिता. अर्थातच सह्याद्री रायडर्सचा हा चढाईपटू 10 नंबर दर्जाचा चढाईपटू आहे, ज्याच्याकडून हा चांगला प्रयत्न केला जातोय, खोलवर जातोय. कोणत्याही प्रकारची त्याला या ठिकाणी गुणांची कमाई करता येत नाहीये. हो हँड टच करतोय, परतलाय, अंतिम क्षणाला मात्र हँड टच करून परतलाय. 11-14 3 गुणांची आघाडी असणार आहे, ती म्हणजे शिवकृपा या संघाकडे, अभय सूर्यवंशी यांच्या संघाकडे असणार आहे. अभय सूर्यवंशी यांच्या संघाकडे मात्र तिथे रायडर आउट. खरं तर ताकद आणि पुश करण्याची एक वेगळी पद्धत आपण पाहिली आहे. ऑल आउट झाला तर मात्र या सामन्यामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. 12-14 अशा प्रकारचं गुणफलक आहे. सुपर टॅकल ऑन आहे. आता मात्र सुपर टॅकल केला जातो का ते पाहायचंय. काय ब्लॉक केलं. शेवटची 2 मिनिट असताना टॅकल केला गेला आणि तोही सुपर टॅकल. अर्थातच आता मात्र पगडा भारी होतोय, तो म्हणजेच शिवकृपा नांदेड संघाचा. टाइम आउट. दादा आपल्याकडे थोडासा प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे. माझ्या डोळ्यावरती एवढा मोठा चष्मा आहे तरी मला दिसतंय तू. 14-16 अजूनही 2 गुण गोळा करावे लागतील, ते म्हणजेच सह्याद्री रायडर्स या संघाकडून. तो सह्याद्री रायडर्स या ठिकाणी पाहूया काय करतो ते. येथे मात्र प्रयत्न करतोय, त्याला रोखताना मात्र यश प्राप्त होतं का ते पाहायचंय. इकडून तिकडून दोन्ही खेळाडू बघतायत. चांगली पकड झाली होती, परंतु त्याला रोखण्याची गरज होती. रोखलं असतं, परंतु त्या ठिकाणी थोडीशी चूक होते, ती म्हणजेच सह्याद्री रायडर्स या संघाकडून. यानंतरचा सामना प्रिन्स वॉरियर्स विरुद्ध मावळा फायटर्स. आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने यायचंय. प्रिन्स वॉरियर्स मावळा फायटर. 1 नंबर दस घेतला चढाईपटू या ठिकाणी चढाई करतो. इथे मात्र पहा एक चूक होते आणि चुकीचं प्रत्युत्तर एका गुणात होते. एका गुणानंतर मात्र पुन्हा प्रत्युत्तर दिलं जात आहे, ज्याने पहा मागील चढाईमध्ये 1 गुण प्राप्त केला होता. आतापर्यंत त्याच्या चढाई पाहिलं तर यशस्वी अशा प्रकारच्या चढाई आहेत आणि त्या चढाईची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणारा हाच कर्णधार या ठिकाणी ही चढाई करतोय. इथे मात्र त्याच्याकरिता टाळ्या वाजतायत, त्याचे दर्शक पहा, त्याचे सपोर्टर्स पहा कशा प्रकारे सपोर्ट करतायत. एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला जातोय. पुढचा सामना आहे 4था सामना प्रिन्स वॉरियर विरुद्ध मावळा फायटर्स. आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने यायचंय. दरम्यान सामना संपतोय आणि या सामन्यात मात्र 2 गुणांनी विजय ठरतोय तो संघ आहे अर्थातच शिवकृपा नांदेड संघ. शिवकृपा नांदेड संघाचे आम्ही अत्यंत मनापासून या ठिकाणी कौतुक करतोय. तर सह्याद्री रायडर्स या संघाने चांगली झुंज दिल्याबद्दल त्याचं देखील आम्ही मनापासून नोट व्यक्त करतोय. प्रिन्स वॉरियर विरुद्ध मावळा फायटर्स. आपण लवकरात लवकर